नमस्कार. स्वाद संगीता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी करत आहे बाजरीच्या पिठाचे लाडू, बाजरीचे लाडू. थंडी आहे. थंडीमध्ये बाजरी ही उष्ण धर्माची खूप छान असं पोषण होतं. त्यामुळे हे खूप सुंदर असे लाडू होतात. यासाठी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. ही बाजरी हे एक मिलेट धान्य आहे, भरड धान्य आहे, तृणधान्य आहे. भरपूर काही आहे. बाजरीचे जितके गुण सांगावे तेवढे कमीच आहेत. खानदेशात पिकणारं हे एक मूलभूत अन्न असं आहे. महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये बाजरी पिकते आणि हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते. त्यामुळे उष्ण धर्माची ही बाजरी आरोग्यासाठी खूपच हितकारक असते. अशा प्रकारे हे मिलेट धान्य आहे. या बाजरीच्या पिठापासून मी लाडू करत आहे. त्यासाठी मी इथे 2.5 ते 3 वाटी पीठ घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण 2.5 ते 3 वाटी आपल्या अंदाजानुसार हे पीठ घेऊ शकतो. जर का लाडू जास्त कोरडे वाटत असतील तर 2-3 चमचे पीठ वेगळं भाजून आपण यामध्ये ॲड करू शकतो. आणि इथे मी एक गच्च वाटी भरून गूळ घेतलेला आहे. ज्या वाटीने मी पीठ मोजलं त्याच वाटीने मी गूळ घेतलेला आहे. आपल्याला गूळ कमी पाहिजे असेल तर सपाट वाटी घेतला तरी चालेल. इथे मी अर्धी वाटी तूप घेतलं, पाव वाटी तीळ घेतलेली आहे, थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. इथे मी ड्रायफ्रूट खूप कमी टाकत आहे कारण इथे ओरिजिनल बाजरीच्या पिठाची चव आपल्याला पाहिजे. तीळ आता इथे हलकेच भाजून घेतली आहे. त्यानंतर कढईमध्ये तूप टाकून घेत आहे. आपल्याला बाजरीचं पीठ आता भाजायचं आहे. यामध्ये हे पीठ घातलं आहे मी. मंद आचेवरती बाजरीचं पीठ भाजायचं आहे. अजिबात फुल फ्लेम ठेवायची नाही आहे कारण जळलं तर लाडूची सगळी चव बिघडेल. त्यामुळे तांबूस असं मंद आचेवरती भाजत आहे. सतत त्याला ढवळत राहायचं आहे. अशा प्रकारे अगदी मंद आचेवर ठेवलं. हे पीठ भाजायला मला 7 ते 8 मिनिट लागले. 7-8 मिनटामध्ये हे पीठ भाजून होतं. यापेक्षा जास्त भाजू नका. त्यानंतर आता आपण गुळाचं पाणी करून घेणार आहोत. गुळाचा पाक करणार नाही. गच्च वाटी भरून जो गूळ घेतलेला आहे त्याच वाटीच्या प्रमाणाने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. ह्याच वाटीने पाणी. गुळाचा पाक अजिबात करायचा नाही. पाक जर केला तो लाडू खूप कडक होतात आणि सॉफ्टनेस राहत नाही. असे मऊसूद असे लाडू यामुळे बनतात. ह्या प्रमाणाचे लाडू मला असे मऊसूद लाडू आवडतात. जर आपल्याला थोडे घट्ट लाडू पाहिजे असतील तर 4-5 चमचे पीठ एक्स्ट्रा भाजून वरून टाकू शकतो. पण असे अगदी मऊसूद पेढ्यासारखे लाडू छान लागतात. गूळ पूर्ण विरघळला आहे. मी गाळून घेत आहे गुळाचं पाणी कारण गुळामध्ये काडी कचरा असू शकतो. त्यामुळे हे मी गाळून घेत आहे. आणि अगदी गरम पिठामध्ये गरम पाणी टाकायचं नाही आहे. थोडंसं वाफ जाऊ द्यायची आहे. इथे गॅस बंद आहे. किंचित कोमट आहे. त्यामध्ये मी आता हे भाजलेलं पीठ टाकलं, तीळ टाकली, काजू बदामाचे बारीक काप टाकले, मनुका घातल्या, वेलदोडा पावडर टाकली. इथे आपण तळलेला डिंकही टाकू शकतो. पण मला इथे फक्त बाजरीच्या पिठाचाच फ्लेवर पाहिजे आहे. त्यामुळे मी ड्रायफ्रूटला कमी महत्त्व दिलं आहे. इथे बाजरी आणि तिळाचं कॉम्बिनेशन खूप सुंदर असतं. खूप छान लागतं ते. त्यामुळे बाजरीबरोबर तीळ छानच. आता हे मिक्स केलेलं आहे. थोडंसं पातळ ओलावा वाटत असतो. त्यामुळे हे पीठ 10 मिनिट आपण झाकून ठेवू. त्यानंतर अशा प्रकारे आवळलं जातं पीठ आणि लाडू वळायला सोपे जातात. इथे मी 1 चमचाभर तूप टाकत आहे जेणेकरून लाडूला चकाकी येईल. हातालाही तेच चोळून घेत आहे आणि आता लाडू वाळणार आहे. जास्त जर ओलं तुमचं पीठ झालं तर थोडंसं बाजरीचं पीठ भाजून तुम्ही वरून टाकू शकता. त्यामुळे बाइंडिंग व्यवस्थित होईल. पण मला इथे असे मऊसूद लाडू आवडतात. अशा प्रकारे अगदी इझिली हे लाडू वाळले जातात. बाजरी मुलं खात नाहीत, लहान मुलं,
पण हे लाडू मात्र लहान मुलं आवडीने खातात. अशा प्रकारे मी सर्व लाडू आता वाळवून घेत आहे. लाडू वाळवून झाल्यानंतर मी यांना वरून तीळ लावत आहे. भाजलेली तीळ थोडी साईडला काढून ठेवली होती, ती आता मी वरून लावत आहे. अशा प्रकारे सर्व लाडूंना आता तीळ लावून घेत आहे. या प्रमाणामध्ये छोटे छोटे 13 लाडू होतात. अशा प्रकारे हे लाडू तयार झालेले आहेत. हिवाळ्यातील खास हा उष्णता निर्माण करणारा असा पदार्थ आहे. शरीरासाठी खूप गरज आहे. अशा प्रकारचे हे लाडू तयार झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.